शेतकरी मामा नॉलेज या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर आता आपण पाहू की आपण लावलेल्या या खांड्या हे पाहू शकता. हे जे आहे इथं झाडं म्हणजे राहिले नव्हते, आपले खोडव्याची झाडं होती तर ते मेले. त्याच्यानं आपण ह्या लावल्या खांड्या. तर खांड्या लावल्या तर बरेच लोक म्हणते की आमचं झाड चांगलं बनत नाही, चांगलं वाढत नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो की आपण काय करतो, झाड लावून देतो, त्याच्यानंतर त्याची खुरपी नाही करत, ते निंदत नाही झाड. तर तुम्ही काय करत जा, झाड निंदून घ्यायचं आणि चांगली खुरपी करायची. चांगली खुरपी केल्याच्या नंतर मग काय करायचं, आपलं शेणखत टाकायचं. शेणखत टाकल्यानंतर त्याच्यावर तुम्ही युरिया टाकू शकता. युरिया बरं DAP म्हणजे 15-15 दिवसानं थोडंफार DAP खात किंवा शेणखत. शेणखतानं काय होते की शेणखत टाकल्याच्या नंतर शेणखत असं राहून झुंबल्याच्या नंतर आपलं झाड, तुम्ही झाडाची कंडिशन तुम्ही पाहू शकता. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही झाडाची बरेच खुरपी करा. आता ते पाहून घ्या, ते जे झाडं आहे मी लावली ते पाहून घ्या. बरेच झाडं चांगली झाडं आहे. आणि मी याच्या म्हणजे इथं मी गहू पेरला आहे, त्याच्या पट्ट्या आहे या. तुम्ही हे झाड बरेच काही निंदून घेतलेलं आहे. आता तिथं ओला आहे तर मी इथूनच तुम्हाला सांगतो, मस्त बढियापैकी खुरपी करा आणि नॉर्मल कीटकनाशकचा फवारा मारा. नॉर्मल कीटकनाशकचा फवारा मारा त्याले. आणि आता मी काय केलेले, मी शेणखत टाकलेलं आहे थोडंफार. शेणखत टाकलं, अजून मी 8 दिवसात मी काय करणार आहे, 8 दिवसाच्या नंतर मी टाकणार आहे DAP खात. कारण DAPचा आपण एक पोतं घेतला आहे, कारण का आपल्या मोसंबीच्या झाडासाठी DAP पोतं घेणं आवश्यक आहे. त्याच्यात मी ते घेतलं आहे. आता थोडं हे टाकणार आहे, नॉर्मल फवारा मारणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही याची कंडिशन पाहून घ्या किती मस्त येणार आहे झाडं. फक्त लाईक सबस्क्राईब करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा. धन्यवाद.